आज अहमदपूर या ग्रामामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्ताने आज सगळ्यांनी इथे येऊन जे महात्मा बसवेश्वरांचे जे विचार आहेत, जे त्यांची वचने आहेत, त्यांचं अनुकरण करण्याचा संकल्प घेतलेला आहे या ठिकाणी। कारण जर आपल्याला शांतीपूर्ण राहायचं असेल, जर आपल्याला भारतवर्षाचं निर्माण करायचं असेल, जर आपल्याला अखंड हिंदुत्व दाखवायचं असेल, तर महात्मा बसवेश्वरांचे जे विचार आहेत, जी त्यांची वचने आहेत, त्यांचं आचरण करणं आणि त्यांचं अनुकरण करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आणि हीच प्रतिज्ञा इथं सर्वांनी घेतलेली आहे। आणि म्हणूनच या जयंतीचं साक्षीत्व यानेच होतं की महात्मा बसवेश्वरांचे विचार आपल्या जीवनामध्ये उतरावे। धन्यवाद। आज अक्षय तृतीयेनिमित्त आणि बसवेश्वर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व समाज बांधव, बसवेश्वर समाज समितीचे सर्व सदस्य, अहमदपूर शहरातील नागरिक, अधिकारी, आमचे परमस्नेही उपगे पोलीस अधिकारी कल्याणकर साहेब, मुख्य अधिकारी कर्तव्यदक्ष आदरणीय लोमटे साहेब, उपस्थित सर्व नेते मंडळी, मित्र, आज बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो। बसवेश्वराच्या पुतळ्याच्या संदर्भात थोडी दिरंगाई होत आहे। काही लोकांच्या मनात शंका असेल, परंतु येत्या 6 महिन्यामध्ये पुतळा आणि ह्या परिसराचं पूर्ण सुशोभीकरण 3 महिन्याच्यात आपण चालू करून 6 महिन्यात पूर्ण करू हे आश्वासन देतो। स्मारक समितीच्या वतीनं, सर्व सहकार्याच्या वतीनं शासनाच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध होतो आहे। 30 मे किंवा 5-10 जून पर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल। आणि हा जो थांबलेला काळ आहे, दुर्दैवानं ज्याला आपण काम दिलं होतं ते उत्तमराव पाचरणे महाराष्ट्राचे ख्यातनाम शिल्पकार होते, ते अखिल भारतीय कला अकादमीचे अध्यक्ष होते। त्यांचं दुःखद निधन झालं, त्याच्यामुळे आपल्या पुतळ्याचं काम रखडलंय। तर ते पुतळा आता ते दुसऱ्याला पुतळ्याचं काम द्यायचंय, पण थोडा वेळ झाला, त्याच्याबद्दलही मी माझ्या वतीनं, स्मारक समितीच्या वतीनं समाजाची दिलगिरी व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना बसव जयंतीच्या, आंबेडकर आणि फुले जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आहे। सर्व भारतभर ही जयंती जोरात साजरी केली जाते। आज आपण सुद्धा आपल्या अहमदपूर शहरामध्ये जयंती साजरी करत आहोत। साजरी पण आपण केलेली आहे। त्यानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना मी बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। शहरात ज्याने मागील 3 वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून खूप चांगली कामगिरी केली होती आणि आज मागील 3 वर्षापासून हे सामाजिक सलोखा राखण्याचं काम करणारे पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषजी कल्याणकर साहेब यांना कालच महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून जो पुरस्कार मिळालेला आहे, त्या पुरस्काराचं उद्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्या हस्ते व पोलीस उपाधीक्षक सोमय्या मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। खऱ्या अर्थाने आपल्या अहमदपूरचं भूषण म्हणायला काही हरकत नाही। त्यांनी मागच्या 3 वर्षातही खूप चांगलं काम केलं होतं। हिंदू मुस्लिम ऐक्याच्यासाठी म्हणून त्यांनी राष्ट्रसंतांचा सत्कार त्या मस्जिदीमध्ये ठेवून एक सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवलेलं होतं। त्यानंतर आजही मागील 3 वर्षापासून अहमदपूर शहरामध्ये कुठलंही छोटं मोठं घटना असो त्याची दखल घेऊन आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम मागील 3 वर्षापासून करणारे, आता अहमदपूरचे भूषण असणारे, आपल्या समाजाचे भूषण असणारे मनीषजी कल्याणकर साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती उपस्थित महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष आमचे सामजी महाजन, त्याचबरोबर आमचे शिवानंतात्या हेगणे व सर्व उपस्थित मान्यवर यांना विनंती करतो आणि राजशेखर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा त्यांचा करावा आणि आपण सर्वांनी त्यांना टाळ्या देऊन त्यांचा सत्काराचं औचित्य आपण प्राप्त करावं। समोर येतो। ताते देत
महात्मा बसवेश्वर महाराज की, जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की, वंदे, हर हर भारत माता की। प्रथम महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो। खरं तर बसवेश्वर महाराज हे आधुनिक लोकशाहीचे जनक आहेत। त्यांच्या कृपेमुळेच, आशीर्वादामुळेच आज मी अहमदपूरच नाही तर गेल्या 15 वर्षाचा आलेख काढला जातो समितीमार्फत। 15 वर्षात कोणती शिक्षा नाही, व्यवस्थित ACR असणं, बरेच काही अटी असतात, चांगले कामं, वेगवेगळे बक्षिसं। माझ्या जीवनात मी शक्यतो चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो। बसवेश्वर महाराज चे आदर्श आहेत, त्यांच्या कृपेमुळेच मी आज मला पुरस्कार उद्या मिळत आहे। त्यामध्ये आपल्या सर्वांचं अतिशय सहकार्य आहे। मला आपल्या सदिच्छामुळेच मला हा पुरस्कार भेटला। मला खूप आनंद होतो की हा पुरस्कार मला अहमदपूरमध्ये भेटला, कारण मला माझ्या जीवनात सर्वात आवडीचं ठिकाण मला अहमदपूर आहे। मला खूप प्रेम भेटलेलं आहे, इथं खूप माया भेटलेली आहे, म्हणून मला अहमदपूरमध्ये भेटल्याचा खूप आनंद होतो। सर्वांचं त्याबद्दल मला आपण जो सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो। थँक्यू। आवाज बहुजनांचा।